आमदार रवी राणा हे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर चांगलेच भडकलेत। विजय वडेट्टीवार यांनी काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांच्यावर टीका केली होती। विजय वडेट्टीवार यांनी वायफळ बोलण्यापेक्षा आपल्या मर्यादेत राहून बोललं पाहिजे। त्यांची भेट झाली तर त्यांना मी समज देणार। महिलांना वेगळ्या प्रकारे बोलणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं रवी राणांनी म्हटलंय। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। लोकांनी पाळलं, लोकांनी जिरवली निवडणुकीमध्ये, तरी पण अजून शुद्धीवर यायला तयार नाहीत आणि धर्म धर्म सांगून हिंदू सांगतात। नाही, नवनीत राणावर ज्या जाती आणि धर्मांध भाषेचा वापर केला आहे, धर्मांधता पसरवली, विषमता पसरवली आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणारे वक्तव्य केल्यामुळे नवनीत राणावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना अटक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी वायफळ बोलल्यापेक्षा आणि आपल्या मर्यादामध्ये राहून बोललं पाहिजे। त्यांची अवकात किती त्यांची लेवल किती आपण बोललं पाहिजे। वडेट्टीवार काय आहे काय नाही सगळं मला चांगल्या पद्धतीने माहित आहे। माझा एक सल्ला आहे त्यांना की तुमच्या घरी सुद्धा आई बहिणी आहे, मुली आहे, महिलाबद्दल कसं बोलायला पाहिजे। पण एखाद्या महिलाला वेगळ्या स्तरावर बोलणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे। म्हणून वडेट्टीवारांना माझं सांगणं आहे की आपल्या लेवलनीच नीटनेटकं राहायला पाहिजे। जेवढा पगार भेटते तेवढंच बोललं पाहिजे, आपली लेवल सोडून बोललं नाही पाहिजे। कारण की आज महाराष्ट्राची संस्कृती महिलांना नेहमी सन्मान देतात। हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे, याच्यामध्ये सन्मानच महिलांना मिळाला पाहिजे। वायफळ बोलून आपला कचरा या ठिकाणी वडेट्टीवारांनी करू नये।